दिव्यात दिवसा 48 घरफोड्या, आरोपी शिवाजी संते 1 किलो सोन्याचे दागिन्यासह गुन्हे शाखेच्या ताब्यात। दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा 1 ठाणे यांना मोठे यश आले आहे। कौशल्यपूर्ण तपास करून मुंब्रा परिसरात बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे। आरोपीकडून मागील 3 वर्षात केलेले एकूण 48 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून 1,39,00,000 किमतीचे 1.03 किलो सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शिवाजी गोपाळ संते याला अटक करण्यात आली आहे। ठाणे पोलिसांची नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्यपूर्ण कारवाई केली आहे। ठाणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। यांना गोपनीय माहिती मिळाली त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला। याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे। त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे। या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे। त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत। तर काय मोडस ऑपरेंडी? घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतात। तर एकच आरोपी आहे का त्याचे अजून साथीदार आहेत? सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे। अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। सर, किती वर्षापासून घरफोडी करतो? मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये, दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे। तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत, आणि नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे।